कोण होतीस तू, काय झालीस तू मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत. यश कावेरीने भन्नाट प्लॅन रचून अमृताचा खरा चेहरा कुटुंबासमोर आणला. अमृताच्याच तोंडून तिच्या गुन्ह्याची कबुली दिली आणि मग काय, मानने धक्के मारून अमृताला घराबाहेर काढलं. आणि त्याच वेळेस मा कावेरीसोबतच्या नव्या नात्याची सुरुवात करणार असतातच, त्याच वेळेस नेमक्या ते एक अट ठेवतात. आणि दुसरं म्हणजे अमृता ऐनवेळी प्रेग्नन्सी रिपोर्ट घेऊन येणार आहे. त्यावर आता मा कावेरीसाठी नक्की काय अट ठेवतील आणि अमृताने प्रेग्नन्सी रिपोर्ट दाखवता क्षणी मांचा काय निर्णय असेल ते आपण पाहणार आहोत. त्यासाठी भाग शेवटपर्यंत नक्की बघा. कावेरीला भूत बनवून अमृताच्याच तोंडून तिच्या गुन्ह्याची कबुली यश कावेरीने काढून घेतलेली असते. आणि एकदा का स्वतःच्या गुन्ह्याची कबुली अमृता देते तेव्हा मात्र मानना घोर पश्चाताप होतो. आजपर्यंत अमृताच्या प्रेमाची पट्टी त्यांच्या डोळ्यावरती होती म्हणून मानना कितीही यश कावेरीने सत्य दाखवण्याचा प्रयत्न केला तरी ते कधी दिसलंच नव्हतं. पण ऐनवेळी अमृताने स्वतःच्या तोंडून गुन्हा काय कबूल केला, मानना जबरदस्त धक्काच बसला. फक्त माच नाही, घरात यमुना, उदय यांना सुद्धा पश्चाताप होतो की अमृतासारख्या धूर्त भामट्या मुलीवरती त्याने विश्वास टाकला आणि सच्च्या खऱ्या कावेरीवरती नाही, याचा त्यांनाही पश्चाताप होतो. मा जेव्हा स्वतः पश्चातापाच्या आगीत होरपळून निघतात, स्वतःला त्रास करून घेत असतात, तेव्हा मानची समजत यश घालतो. तर तिकडे उदय सुद्धा स्वतःला त्रास करून घेत असतो, त्याला समजावते कावेरी. पण यांना वाटत असतं की सगळं कसं आता चांगलं झालं. अमृता नावाची व्याध एकदाची धर्माधिकारी कुटुंबातून गेली म्हणजे आता इथून पुढे सगळं चांगलंच होणार. पण यश कावेरीचा हा भ्रम मात्र अमृता लवकर दूर करणार असते. यश रूममध्ये येता क्षणी कावेरी यश दोघेही एकमेकांसोबत बोलत असतात की एकदाची अमृता घराबाहेर गेली म्हणूनच त्या दोघांना आनंद होत असतो. पण अचानकच यश अस्वस्थ होतो. त्याची अस्वस्थता कावेरीला त्रास देते. कावेरी विचारते की यश, अचानक तुम्हाला काय झालं? तेव्हा यश सांगतो की कावेरी, ज्या क्षणी मी तो खड्डा खणला आणि त्या पेटीत तुम्हाला पाहिलं ना, तेव्हाच माझा अर्धा प्राण तर निघून गेला होता. कावेरी, तुम्हाला काही झालं असतं तर मी खरंच जगू शकलो नसतो. तेव्हा कावेरी यशच्या तोंडावर हात ठेवते. यश, असं म्हणू नका. तुम्हीच म्हणता ना की यश फक्त कावेरीचा आणि कावेरी फक्त यशची आहे. मग आपल्या दोघांना कधीच कोणी वेगळं नाही करू शकणार. आणि आता बघा, इथून पुढे सगळं चांगलंच होणार आहे. आता मागे जे झालं ते आपण मागे टाकूयात आणि नव्याने नव्या आयुष्याची सुरुवात करूयात. यश कावेरीचं कौतुक करतो की खरंच तुम्ही जर तो क्लू मला सोडला नसता ना कावेरी, तर मग मात्र मी तुमच्यापर्यंत कसा पोहोचला असतो तेव्हाच जाणे. तेव्हा कावेरी समजावते की यश, मी म्हटलं ना की सगळ्या गोष्टी आपण मागे टाकूयात आणि नव्याने सुरुवात करूयात. आता तर अमृताचा खरा चेहरा मानना सुद्धा कळलाय. बघितलंत ना तुम्ही, मानी स्वतः तिला घराबाहेर काढले. तेव्हा यश म्हणतो की हो, पण ती अमृता शांत बसणाऱ्यातली नाही आहे कावेरी. आपल्याला सावध राहावं तर लागेलच, कारण ती कधी काय करेल सांगता नाही येणार. तिचा बदला अजूनही पूर्ण झालेला नाही आहे. कावेरी सांगते की हो यश, तुमचं म्हणणं मला पटतंय, पण तुम्ही अजिबात काळजी करू नका. देवी आईचा आशीर्वाद आहे ना आपल्या पाठी. आणि शेवटी विजय सत्याचा झाला आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कावेरीने मांच्या पूजेची सगळी तयारी केलेली असते. मा देवी आईची पूजा करतात त्या आधीच कावेरीने फुलं वगैरे आणून ठेवलेली असतात. मा ज्या क्षणी तुळशी मातेची पूजा करत असतात तेव्हाच ते तुळशी मातेचं जे रोपटं आहे ते मात्र थोडंसं कोमेजलेलं दिसतं. आणि तेव्हाच कावेरी नवीन रोप घेऊन येते आणि मांच्या मनाला एक वेगळीच उभारी मिळते. कावेरी सांगते की नवीन रोप आणि नवीन नात्याची सुरुवात करूयात, तीही नव्या जोमाने. तेव्हा मानना कावेरीचं म्हणणं पटतं. कावेरी स्वतः मांच्यासोबत ते तुळशीचं रोपटं लावते. इतक्यातच तिथे यशही येतो. यश विचारतो की मग लेडीज, काय चालू आहे तुमचं? हे काय, तुळशीचं नवीन रोप? तेव्हा कावेरी सांगते की हो, आपल्या घरात आजपर्यंत
जे वाईट होतं, जे नकारात्मक होतं ते सगळं बाहेर पडलंय ना. मग आता नात्याची नवी सुरुवात करूयात. मा तिथे म्हणतात की हो यश, कावेरी अगदी बरोबर बोलते आणि मी सुद्धा काहीतरी ठरवलं आहे. तेव्हा यश म्हणतो की काय? त्यावर मा सांगतात की आजपर्यंत अमृता आपल्या घरात होती, पण मी तिच्यावरती आंधळा विश्वास टाकून वाहवत गेले. तुम्ही दोघं बरोबर होतात, तुमच्या जागी योग्य होतात, ते कधी मला कळलंच नाही. नाण्याच्या दोन्ही बाजूने विचार करणारे मी एकाच्याच बाजूने निर्णय कधी द्यायला लागले, माझं मलाच कळलं नाही. कदाचित कावेरीवरच्या रागापोटीही झालं असेल माझ्याकडून, पण आता सगळं चांगलं झालं आहे. तेव्हा यश म्हणतो की अगदी बरोबर आहे आणि इथून पुढे सुद्धा चांगलंच होणार आहे. त्यामुळे तुम्ही दोघेही डोक्यात जे विचार असतील ते झटकून टाका आणि आपण सगळेच जण एक नवी सुरुवात करूयात. तेव्हा यश दोघींनाही घट्ट मिठी मारतो. तेव्हा मा म्हणतात की नवी सुरुवात तर होणार आहेच, पण माझी एक खूप मोठी अट आहे, तीही कावेरीसाठी. आता मात्र कावेरीचा चेहऱ्याचा रंगच उडतो, ती घाबरते. तेव्हा मा घरातल्या सगळ्यांना बोलावून घेतात आणि मांची नक्की अट काय आहे ते सांगणारच असतात. तोचपर्यंत यश कावेरीच्या मनाची धाकधूक वाढलेली असते. अचानकच मांनी काय निर्णय घेतला असेल, कोणाला काहीच थांगपत्ता लागत नसतो. तेव्हा मा ठरवतात की मागे काही दिवसांमध्ये यश कावेरी त्यांच्या जागी योग्य होते, तरी पण आपण त्या दोघांवरती विश्वास न टाकता एका बाहेरच्या मुलीवरती विश्वास टाकला आणि त्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये काय काय घटना घडल्या ते नव्याने सांगायची काही गरज नाही आहे. पण आता आपल्या घरात जे काही वाईट घडलं, खरं तर ते सगळं घडवणारीच या घरातून बाहेर गेली आहे. त्यामुळे आपल्या घरात एक नवी सुरुवात होणार आहे. पण मला असं वाटतं की ती नवी सुरुवात करण्याआधी मला माझी अट सांगायची आहे. तेव्हा काकू उदय विचारतात की कसली अट? मा कावेरीसमोर येतात आणि कावेरीला सांगतात की मागेही तू असंच माझं मन जिंकलं होतं. माझं प्रत्येक चॅलेंज तू पूर्ण केलं होतं. खरं तर मी तुझी अग्निपरीक्षा घेतली होती. त्या परीक्षेतही तू पास झालीस आणि आताही तू एक अग्निपरीक्षाच दिली आहेस. मी जे आव्हान दिलं होतं ते तू पूर्ण केलंस आणि म्हणूनच मी ठरवलं आहे की माझ्यानंतर जर या घराचा कारभार कोणी सांभाळू शकत असेल तर ती तू आहेस. आता मात्र यश कावेरीच्या जीवात जीव येतो आणि त्यांना इतका आनंद होतो. तेव्हा कावेरी सांगते की पण मा. तेव्हा मा म्हणतात की नाही कावेरी, तुला ओळखण्यात माझी खूप मोठी चूक झाली आहे आणि मला माझ्या चुकीचं प्रायश्चित्तसुद्धा घ्यायचं आहे. बरं, ते प्रायश्चित्त घेण्यासाठी मी तुला हे घराची जबाबदारी देते असं नाही आहे. तर गेले कित्येक दिवस या घरासाठी तू जे काही केलं आहेस ते पाहूनच मी ठरवते. तेव्हा यमुना, चक्क यमुनासुद्धा यावेळी कावेरीची बाजू घेते. ती म्हणते की मा अगदी बरोबर बोलते कावेरी. आम्ही सगळेच म्हणजे मी, उदयदादा, मा, आम्ही सगळेच तुला ओळखण्यात चुकलो आहे. मी उगाचच त्या खोट्या आपल्या घराच्या जीवावर उठणाऱ्या अमृताची साथ देत राहिले. त्याचा पश्चाताप तर होतोच आहे. तेव्हा काकूंनासुद्धा वाटतं की मांचा निर्णय अगदी योग्य आहे. मा स्वतः कावेरीच्या हाती तिजोरीच्या चाव्या सोपवतात आणि घराचा कारभार पुन्हा एकदा कावेरीच्या हाती दिला जातो. सर्वजण खूप खुश असतात, आनंदात असतात. आता किचनमध्ये जाऊन बायका कामालाही लागतात. नाश्ता करायला बसणार असतात ना पुरुष. सर्वजण आनंदात असतात. विद्या कावेरीला सांगते की वहिनी, तुम्ही तर ना बाजीच मारली. म्हणजे एकीकडे मांचं मनही जिंकलं, आपला बिझनेसही नव्या जोमाने चालतोय आणि आता तर काय, मांनी तर सगळा कारभार तुमच्या हाती सोपवला. तेव्हा कावेरी सांगते की हो, पण ही जबाबदारी पेलवणं पण तितकं सोपं नाही आहे विद्याताई. खरं तर मला मनापासून वाटतं की हे काम मांनीच करावं, कारण माझ्यापेक्षाही कितीतरी चांगल्या पटीने माच हे घर चांगलं सांभाळू शकतात. तुम्हाला माहिती आहे विद्याताई, मला यशने सांगितलं की मांना अमृतावरती विश्वास टाकल्याचा इतका पश्चाताप झाला. त्यांनी स्वतःला खूप त्रास करून घेतला. जोपर्यंत यश होते तेव्हा इतका त्रास झाला, त्यानंतर तर त्यांनी किती त्रास करून घेतला असेल ना. इतक्यात माच येतात आणि विचारतात की काय चाललंय तुमचं? तेव्हा कावेरी सांगते की काही नाही, पण आता
त्यांच्या आनंदात विरजण टाकायला हजर होते ती अमृता. ज्या क्षणी अमृता धर्माधिकारी कुटुंबाच्या घरात शिरते त्या क्षणी सर्वजण हादरून जातात. अमृता येता क्षणी यमुनाचं लक्ष जातं. यमुना विचारते की तू इथे? तेव्हा सर्वजण तिथे हजर होतात. तर तिला खडसावतात की तुझी हिंमत कशी झाली इथे यायची, या घरात पाऊल टाकायची. चल चालते हो या घरातून. आजपर्यंत तुझे धूर्त कपटी डाव आम्ही ओळखू शकले नाही, पण आता तुला आम्ही चांगलं ओळखलंय. तू या घराचा भाग कधी होऊच शकत नाही. निघ इथून. तेव्हा अमृता रडायला लागते. रडण्याची सासूतपणाची ती एक नाटकच असतात. ती म्हणते की मावशी, पण मी काय सांगायला आले ते तरी ऐकून घे. त्यावर काकू सांगते की तुला कळत नाही का गं? आम्हाला कोणालाही तुझं तोंडही बघायचं नाही आहे अमृता, तू जा बरं इथून. तेव्हा यशही म्हणतो की अमृता, आजपर्यंत तू कठकारस्थान करत राहिलीच. मासमोर चांगलं चांगलं वागून तिचा विश्वास मिळवलास आणि मानच्या पाठीमागे तू किती घाणेरडे धूर्त डाव खेळले आहेस हे वेगळं सांगायची गरज नाही आहे. त्यामुळे तू आत्ता कितीही नाटकं केलीस तरी या घरात कोणीही तुझ्यावरती विश्वास ठेवणार नाही. जेव्हा अमृता उदयला हाक मारते, उदय तर तोंडच फिरवतो. तो स्वतः सांगतो की मला तुझं तोंडही बघायचं नाही. जी मुलगी माझ्या कुटुंबाच्या जीवावरती उठू शकते तिचा आणि माझा संबंध केव्हाच संपलाय. आता कावेरी पुढे येते आणि सांगते की अमृता, कळलं ना तुला, या घरातून निघून जा. तेव्हा अमृता सांगते की पण मी काय सांगायला आले, काय दाखवायला आले ते एकदा बघून तरी घ्या. त्यावर लगेच डिटेक्टिव्ह यमुना म्हणते की काही गरज नाही आहे. तू नक्कीच आता काहीतरी वेगळाच डाव खेळशील आणि पुन्हा आम्ही तुझ्या कचाट्यात फसू, असं अजिबात होणार नाही आहे अमृता. माही म्हणतात की अगदी योग्य यमुना, तुला नीक बनलेलं कळत नाही आहे का? तेव्हा अमृता मोठ्यानेच खेकसते की मी म्हणते ना की माझं एकदा ऐकून तरी घ्या. तेव्हा यश म्हणतो की मा, 1 मिनिट थांब, बघूयात ना ही नक्की काय सांगायला आले आपल्याला. तेव्हा अमृता काही बोलत नाही, डायरेक्ट कागद यशच्या हाती सोपवते. ज्या क्षणी यश ते कागद उघडून बघतो त्या क्षणी त्याच्या पायाखालची जमीनच हादरते. तो धक्क्यात असतो आणि त्याच्या चेहऱ्यावरती गंभीर एक्सप्रेशन ते पाहता क्षणी सर्वच जण घरातले घाबरत विचारतात की यश नक्की काय आहे, कशाचे कागद दिलेत तिने, यश बोल काय आहे. तेव्हाच यश खुलासा करतो की मा, अमृता प्रेग्नेंट आहे आणि प्रेग्नन्सीचे रिपोर्ट आहेत. तेव्हा मात्र सर्वांनाच मोठा धक्का बसतो. तेव्हा उदय स्पष्टपणे सांगतो की मा, हे सगळे रिपोर्ट खोटे असू शकतात, कारण आमच्यात तसं काही झालंच नाही आहे. ही मुलगी खूप छालू आहे मा, नक्कीच हिने खोटे रिपोर्ट आणले असतील. माझा इच्छावरती आता कवडी इतकाही विश्वास राहिलेला नाही आहे. तेव्हाच मा सांगतात की ऐकतेस ना, अगं जो तुझा नवरा आहे म्हणजे होता त्याचाच तुझ्यावरती विश्वास नाही आहे. तोच स्वतः सांगतोय की तुमच्यामध्ये असं काही घडलंच नाही आहे. त्यामुळे एवढी तरी आमची घरातली खात्री पटते की हे रिपोर्ट खोटे आहेत. तेव्हा अमृता म्हणते की नाही, हे रिपोर्ट खोटे नाही आहेत मा, एकदा तू हे रिपोर्ट चेक करून घेऊ शकतेस. हे रिपोर्ट मी आपल्या डॉक्टरकडून आणले आहेत, म्हणजे फॅमिली डॉक्टरकडेच मी चेकअप केलं होतं. त्यावर कावेरी विचारते की हो, अचानकच कसं काय जाऊन तू चेकअप केलंस का, म्हणजे इतके दिवस तुला माहिती नव्हतं? ही गोष्ट तर घरात मानना, उदय भाऊजींना आधी कळायला हवी होती ना. मग जेव्हा तुला घराबाहेर काढलं तेव्हाच रिपोर्ट घेऊन कशी आलीस तू? आता थेट कावेरीने मुद्द्यालाच हात घातलेला असतो. त्यावर अमृता रडण्याचे नाटकं करत म्हणते की प्लीज विश्वास ठेवा माझ्यावरती, हवं तर तुम्ही आपल्या फॅमिली डॉक्टरला जाऊन भेटू शकता. त्यावर विद्या म्हणते की मा, हिच्यावरती विश्वास ठेवण्यात खरंच काही अर्थ नाही आहे, कारण हिने कावेरी वहिनीसोबत आपल्या बाबासोबत काय केलं माहिती आहे ना, त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. जी बाई इतक्या खालच्या थराला उतरू शकते ती बाई पैसे चारून काहीही करू शकते. त्यावर यश म्हणतो की अगदी बरोबर बोलतायत वहिने, आमचा तुझ्यावरती कवडी इतकाही विश्वास नाही आहे, त्यामुळे तू इथून निघून गेलेलीच बरी आहेस अमृता. अमृता म्हणते की मला माहितीच होतं तुम्ही लोक माझ्यावरती या रिपोर्टवरती कधी विश्वास ठेवणार नाहीच, पण आजपर्यंत
धर्माधिकारी कुटुंबाचं जे फॅमिली डॉक्टर होते, आज प्रत्यक्ष मी त्यांनाच घेऊन इथे आले. हवं तर तुम्ही त्यांच्या तोंडून ऐका सत्य नक्की काय आहे ते. आता मात्र सर्वजण हादरून जातात. यमुना म्हणते की उगाचच खोटं बोलू नकोस हा अमृता. नाही म्हणजे कावेरीला अडकवण्यासाठी तू माझ्यासोबत मिळून काय काय डाव खेळलेस हे काय नव्याने सांगायची गरज नाही आहे. मला खात्री आहे की तू नक्कीच त्या डॉक्टरला पैसे चारले असतील आणि खोटं बोलायलाही भाग पाडलं असेल. तेव्हा अमृता म्हणते की अजिबात नाही आहे असं. जे रिपोर्ट आहेत ते खरे रिपोर्ट आहेत आणि जर तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही एकदा चेक करूनही घेऊ शकता. ती लगेचच डॉक्टरांना घरात बोलावून घेते आणि डॉक्टरसुद्धा नेमके त्यांचेच फॅमिली डॉक्टर निघतात. जेव्हा डॉक्टरांच्या तोंडूनच सत्य बाहेर पडतं की अमृता खरोखरची प्रेग्नंट आहे, तेव्हा मात्र धर्माधिकारी कुटुंबच हादरलेलं असतं. विचारतात की डॉक्टर तुम्ही बोलताय हे सगळं? या मुलीने तुमच्यावरती कसलाही दबाव आणलेला नाही आहे ना? हे बघा, जे काही खरं असेल ते सांगा. या मुलीने जर तुम्हाला धमकावलं असेल किंवा पैसे चारून या मुलीने तुम्हाला बोलायला भाग पाडलं असेल तर हे सगळं तुम्हाला नंतर खूप महागात पडू शकतं. आधीची चेतावणी देतात तरीही डॉक्टर अमृताच्याच बाजूने सांगतात की या मॅडम बरोबर बोलतायत आणि मी तुमचा गेले कित्येक वर्ष फॅमिली डॉक्टर आहे, त्यामुळे मी तुमच्याशी खोटं बोलण्याचा काही विषयच येत नाही ना. आता मात्र सर्वांनाच खूप टेन्शन येतं. सर्वजण डोक्याला हात लावून बसतात. उदय पुन्हा पुन्हा तेच सांगत असतो की हे सगळं खोटं आहे. नक्कीच ही अमृताची काहीतरी चाल असेल तेव्हा कावेरी म्हणते की जर उदय भाऊजींचाच हिच्यावरती या रिपोर्टवरती विश्वास नसेल तर मला असं वाटतं की प्रत्यक्ष आपण पुन्हा एकदा अमृताचं एका वेगळ्या डॉक्टरकडे चेकअप करून घेऊयात. मग होईल दूध का दूध और पाणी का पाणी. त्या माननासुद्धा कावेरीचा निर्णय पटतो. पण उदयला आता अमृतासोबत एका रूममध्ये राहायचं नसतंच. त्यामुळे उदय तसं बोलूनही दाखवतो आणि माननासुद्धा त्याचा निर्णय पटलेलाच असतो. अमृतावरती आता डोळे झाकून कोणीही विश्वास ठेवणार नसतंच. पण सगळेजण जिकडे तिकडे गेल्यानंतर अमृता जेव्हा माधवीला फोन करते तेव्हा ती हसत असते. एक विकृत हास्य असतं तिच्या चेहऱ्यावरती आणि ती माधवीला आनंदाची बातमी देते की आपला प्लॅन फतेह झाला. माधवीसुद्धा खूप खुश होते आणि ती संपते. म्हणजेच खरं तर अमृताला ती शेवटची ताकीद देते की आता कोणतीही गडबड करू नकोस, कारण धर्माधिकारी कुटुंबाचा खरं तर त्या सुलक्षणाचाच तुझ्यावरचा विश्वास उडालाय. त्यामुळे पुन्हा तुला तो विश्वास जिंकावा लागेल आणि त्या घरात टिकून राहावं लागेल. अमृता सांगते की नाही आई, मागच्या वेळेस मी फसले पण आता नाही. आता तू जसं सांगशील अगदी तसंच वागेन मी. आणि मग अमृताला तो प्रसंग आठवतो की सुलक्षणाने म्हणजेच माननी घराबाहेर हाकलल्यानंतर ती माधवीकडे जाते. घडला सगळा प्रकार जेव्हा ती तिच्या कानावरती घालते तेव्हा मात्र माधवी रागाच्या भरात अमृताच्या थोबाडीत लागावते. अगं, इतकं सगळं करताना फुलप्रूफ प्लॅन बनवायचा होतास. इतकीही गाफील कशी काय राहू शकतेस तू अमृता? रागाच्या भरात तडकाफडकी कोणताही निर्णय घेऊ नकोस असं मी सांगितलं होतं तुला. आणि मी तुला 1000 वेळा सांगितलं होतं की जास्तीत जास्त माणसं प्लॅनमध्ये इन्व्हॉल्व करायची नाहीत, जेणेकरून आपल्यालाच दगाफटका होऊ शकतो. ती कावेरी मुंगीसारखी तू चिरडली असती पण तुला तेही जमलं नाही. तेव्हा अमृता म्हणते की मग मी काय करायला हवं होतं आई? मला जे जमेल ते सगळं मी केलं होतं. त्या कावेरीला तर मी जमिनीत काढलं होतं, पण मला नाही माहिती की ती विद्या आणि यश तिथपर्यंत पोहोचले तरी कसे. पण आता नाही आई, आता मी तेच करेन जे तू सांगशील. आता फक्त माझं टार्गेट इतकंच असेल, ते म्हणजे धर्माधिकारी कुटुंब उद्ध्वस्त करणं, तेही कशाही प्रकारे. तेव्हाच माधवीने तिला एक प्लॅन समजावलेला असतो की नेमकं धर्माधिकारी कुटुंबाचा फॅमिली डॉक्टर जो असेल त्याला आपल्या बाजूने वळवायचा आणि मग पुढची चाल खेळायची. आता ती चाल काय आहे ते तर तुम्हाला माहिती आहे प्रेक्षकांनो. पण आता अमृता खोटारडी आहे आणि ती खोटं बोलून घरात शिरली आहे. ते सत्य यश कावेरी बाहेर कसं काढतील पाहणं मनोरंजकच ठरेल.